काय झाली? ओ इथे काय बसला तुम्ही? चला आतमध्ये चला ना. आता माझं ठरलंय, त्या ऑफिसमध्ये मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. का? काय झालंय? नेहमीच. अरे तिचं वय काय, तिची लायकी काय, सगळ्यांसमोर वाटेल ते बोलले मला हर्षा. शेवटी माझा पेशन्स संपला. सरळ रेसिग्नेशन टाईप केलं, तिच्या टेबलवर टाकलं आणि निघून आलो सरळ थेट इथं. येतो काय जाईल काय जाईल, असं नका करू. आपण बोलू ना, हर्षाबरोबर बोलू आपण. हो तर मी बोलतो ना. नको माझगाव, बस झालं. मला इथं काम नाही करता येणार. रोज होणारा मनस्ताप नाही सहन करू शकत मी. भैरवी होती तोपर्यंत गोष्ट वेगळी होती, पण आता नाही शक्य. नाही पण या वयात असं दुसरीकडे कुठे जाऊन तुम्ही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. पण काय झालंय माहिती, टेक्नॉलॉजी बदलते ना, आणि बदलली त्याच्याबरोबर जुळून घेणं आपल्याला कठीण जात आहे. हरकत नाही, पडेल ते काम करेन मी, पण इथं रोज होणारा अपमान मी सहन करू शकत नाही. येतो मी माझगावकर. आत्या, चहा घ्या. नकोय मला. हे बघा, सकाळपासून काही पोटात नाहीये तुमच्या. चहा घ्या, थोडं बरं वाटेल. काय झालं? शेवटचं बरं कधी वाटलं होतं ते आठवत सुद्धा नाहीये. आत्या, मी समजू शकते. हळूहळू थोडं बरं वाटायला लागेल. आपण थोडा वेळ देऊया, ओके? बाळदादाची सून शोभतेस. सोपं वाटतं का ग तुम्हाला सगळं? दादाला वाटलं म्हणून एके दिवशी त्याने मला घरातनं जाऊ दिलं. पुन्हा एके दिवशी त्यालाच वाटलं की मला घरातनं घेऊन यावं म्हणून माझ्या हक्काच्या घरातनं मला इथे घेऊन आला. मला माझं घर आहे, संसार आहे. पण त्यात जर तुम्ही सुखी नसाल तर माझं मी बघून घेईन. तुमच्याकडनं कुठल्याही मदतीची अपेक्षा नाहीये मला. मरून जाईन मी बघेन माझं काय. आले इतकी वर्ष, आले तुमच्याकडे इतकी वर्ष याच परिस्थितीत होते ना. एक दिवस तरी आले तुमच्याकडे मदत मागायला. मग आज अचानक काय आहे हे सगळं? 35 वर्ष कोंडून घेतलं मी मला माझ्या घरात. माझ्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय साधी कोपऱ्यापर्यंत पण गेले नाही कधी. माझं घर हेच माझं जग होतं. याला घर नाही, तुरुंग म्हणतात. अगं पण त्या तुरुंगातच वर्षानुवर्ष खितपत पडायची सवय झाली ना, की तुरुंग हेच घर वाटायला लागतं. आणि मग हे असं मोकळ्या वातावरणात आलं ना की जीव घुसमटतो माझा. माझ्या नवऱ्याला जर कळलं ना मी त्याच्या तावडीतून सुटले, तर सहन नाही होणार त्याला. आत्या, या सगळ्याचा दोष तुम्ही बाबांना का देताय? मग कोणाला देऊ? नशिबाला. एकुलती एक लेक नव्हते मी माझगावकरांच्या घरातली. भाऊ होता मला, मोठा भाऊ. त्यावेळेला दादाने जर मला समजून घेतलं असतं ना, तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. हे बघा, त्यावेळेस वडील गेले होते तुमचे. त्याचा धक्का त्यांना बसला नसेल. बरं, त्याआधी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले होते. तुम्हाला लक्षात असेल तर तुमचं लग्न थांबवण्यासाठी सुद्धा बाबांनी प्रयत्न केले होते. आत्या, तुम्ही ऐकलं नाही. हो ग बाई, हो. नाही नाही नाही, मला नव्हती अक्कल. अक्कल शेण खायला गेली होती ना तेव्हा, आणि आता सुद्धा नाहीये मला. नाहीच आहे अक्कल. पण मग आता का आलंय हा दादा परत माझ्या आयुष्यात? वेणू वहिनीची शेवटची इच्छा होती म्हणून, आणि ती त्याला आत्ता कळली म्हणून. म्हणजे ती कळली नसती तर माझ्याकडे ढुंगून बघायला आला नसता हा. हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. गैरसमज? किती वर्ष झाली का तुला या घरात येऊन? किती महिने झाले? ते महत्वाचं नाही आत्या. का? माझ्या भावाला तू माझ्यापेक्षा जास्त ओळखतेस? लग्न होईपर्यंत 20-22 वर्ष होते मी त्याच्याबरोबर. तुला काय वाटतं, माझा भाऊ माझ्यापेक्षा तुला जास्त कळतो? हो,
कारण पूर्णपणे बदललेत ते आता. खूप माणसं गमावली आहेत त्यांनी, खूप सहन केले आणि अजूनही करतायत. हे बघ, तू तू कशाची बाजू घेऊ नकोस. माझ्या आयुष्याची जी काही वाट लागली ती त्याच्यामुळेच लागली आहे. पण तेच जर आज तुम्हाला मदत करायला तयार असतील तर? उपकार करतोय माझ्यावर? उपकार करतोय? इतकी वर्ष माझ्या नवऱ्याच्या घरात बंदिस्त होते, आता मनात आलं तरी इथून बाहेर पडू शकत नाही, म्हणजे आता माझ्या भावाच्या घरात बंदिस्त आहे. त्याला मदत करायची आहे ना मला. हा, मग त्याला सांग कुठेतरी गावी किंवा कुठेही मला एक घर घेऊन दे म्हणावं. मी राहीन माझी जगी शांत शांत. माझा नवरा जर आता इथे आला ना तर भयंकर मोठा गोंधळ माजेल. त्याला मदत करायची आहे ना मला, मग त्याला सांग कर म्हणा निलिमाची कायमची व्यवस्था कर. सांग. आत्या, मी काय म्हणते, घरी पोचल्या पोचल्या मॅथ्सचं होमवर्क सॉल्व करूया ते तू आपण. कर, आता मी कार्टून बघणार. का? आई, तू इथे का बसलीस? मला घरी खूप बोर होतंय. का बोर होतंय ताई? ती राधा मामी, ती निलिमा आजी, सगळी बोर माणसं भरली आहेत घरात. यु नो, मला स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा होता, पण मी काय करते दिवसभर घरी बसून? पांघरुणांच्या घड्या घालते, कपड्यांना इस्त्री करते, 2 वेळा चहा देते सगळ्यांना, अंघोळीचं पाणी काढते, मोठ्याने देवाची आरती ऐकते. ओल्ड एज होम मध्ये असल्याचं फिलिंग येतंय. तुला माहितीये ताई, ऍक्च्युली मला पण मॅक्स लेवल बोर होत आहे, पण काय करणार? आयडिया, आपण मॅनिफेस्ट करूया. मॅनिफेस्ट म्हणजे? अरे मॅनिफेस्ट करूया, मॅनिफेस्ट. डंबोकुटचा मी एका बुक मध्ये वाचलाय. थांब, आपण आता एक विश लिस्ट बनवूया. ओके. हा ताई, तुला काय हवंय? मला प्रायव्हसी हवी आहे. ताई जोरा थांब, आपण इकडे फन गेम खेळतोय ना. आपण एक काम करूया, माझ्यापासून स्टार्ट करूया. मला 2 नवीन बुक्स हवेत. आणि मला रोज शाळेला सुट्टी हवी. हा, मला माझी स्पेस हवी आहे. मला मॅथ्स ना थोडस इझी हवंय. आणि मला ना प्रत्येक ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज हवंय. मला यंग ऑन्टरप्रिनर ऑफ द इयर बनायचं आणि 1 मिलियन फॉलोअर्स हवेत. मला एक छोटासा पपी हवाय. आणि मला क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी बॅटिंग हवी. आणि मला इयरली कोटीत बिझनेस करायचा आहे. आणि मला त्या बिझनेस मध्ये एक मोठं ऑफिस हवंय. खूप काम करावं लागेल ईशान. मी कशाला करू? माझ्यासाठी लोक काम करतील. हा राईट. आपण एक काम करूया, आपण सगळ्यांनी जे मॅनिफेस्ट केले ना ते ह्याच्यामध्ये लिहूया आणि फ्रीज वर चिपकवूया. मग कसं रोज आपण ते बघून मॅनिफेस्ट करू शकतो. आणि ताई, मी तुला खात्रीनिशी सांगतो की आपला बिझनेस एक ना एक दिवस नक्की सक्सेसफुल होणार. प्रोव्हाइडेड माऊला वेळ आणि इंटरेस्ट असेल तर ना. सांग ना, कसा वेळ मिळणार आहे तुला? वेळ काढला की नक्की मिळेल. थोड्या ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतील, कामं डेलिगेट करावी लागतील. गुड. एवढं प्लॅनिंग आहे तुझं? मग जागेचं काय, घराचं काय? त्या निलिमा आत्याला घरी आणून ठेवलंय बाबांनी. बरं ठीक आहे, दुसरीकडे सोय करायची झाली तरी कशी करणार आहेत बाबा? मनीष, त्या बाहेर आहेत, हळू बोल. का हळू बोलू मी काय घाबरत नाही कोणाला. माझं घर आहे, मी प्रॅक्टिकली बोलतोय. एवढ्या माणसांना खायला घालायचं कोण जबाबदारी घेणार आहे? मी सांगितलं ना, मी करते काहीतरी. काय करशील आणि कधी? वेळ गेल्यावर? हे बघ, काहीतरी म्हणजे काय काय करायचंय? प्रत्येक वेळेला इतक्या टोकाला जायची गरज नाही आहे. भैरवी, तुला माहिती आहे काय चुकतंय तुझं? एकाच वेळी प्रत्येक दगडावर पाय ठेवायचा प्रयत्न करतेस तू. हो, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. आपल्याला सगळ्यांनाच ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मग त्या थोड्या दिवसांचा खर्च कसा भरून काढायचा आणि कोण भरून काढणार आहे? हा प्रश्न तुला का पडतोय? तू करतोयस ना अनेक उद्योग, पैशांच्या बॅगा घेऊन फिरत असतोस ना. तुला सांगितलं मी, क्लायंटचे पैसे होते ते.
माझे पैसे यायचेत अजून. मग ते वेळेत कसे मिळतील ना ह्याचा विचार कर. मी माझं बघतीये. काय बघतेस? बिझनेस कसा करायचा हे बघतेस? अगं तुला कळत कसं नाहीये, बिझनेस सुरू करायचं झालं तर आपल्याला पैसे गुंतवायला लागतील. पैसे कमवशील कसे? पैसे मी कमवेन, जेवणाचे डबे करून विकेन, पण मी पैसे कमवेन. तू डबे विसरलीस? पहिल्या दिवशी जेव्हा या घरात आली होतीस तेव्हा तुला स्वयंपाकाचा स सुद्धा येत नव्हता. हो पण आता शिकतेय ना मी. हे बघ, तुझे एक्सपेरिमेंट आम्ही सहन करतो, लोक का करतील? ते सुद्धा पैसे देऊन. आणि काय करणार आहेस तू? केक्स संयमी बरोबर. अगं बिझनेस कसा जनरेट करशील? आम्ही केक्सचा बिझनेस करणार नाही आहोत. महाराष्ट्रीयन रेसिपीजचा बिझनेस करायचं ठरवलंय आम्ही. ठरवलंय म्हणजे अजून काही फिक्स नाहीये. वा, हे बघ, नसत्या भानगडीत पडू नकोस. खूप शिकलेली आहेस तू, चांगला पगार मिळेल तुला, नोकरी कर. हे बिझनेस वगैरे काही जमणार नाही तुला. का नाही जमणार? सगळा विचार करून झालेला आहे माझा. आयडिएशन, रिसर्च, प्लॅनिंग, कंपनी रजिस्टर कशी करायची, लोगो काय पाहिजे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फायनान्शियल प्रिपरेशन कसं करायचं, या सगळ्याचा विचार चालू आहे माझा. नुसता विचार करून काय होतं ग? आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फायनान्शियल प्रिपरेशन काय केलंयस? तुझ्याकडे आहे का कॅपिटल? फंडिंग आहे का? टीम आहे का? हे सगळं जमायला ना किमान 1 वर्ष जाईल तुला, आणि तोपर्यंत त्या संयमीचा इंटरेस्ट निघून जाईल.